शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेमध्ये भाषणाची तयारी करतोय एक विद्यार्थी आणि त्याचं टेन्शन आलंय बाईंनाच. बघूयात मात्र त्याची तयारी कुठपर्यंत पोहोचलीये. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पाहुण्या जोडीचं. मयुरेश प्रेम आणि भार्गवी चिरमुले. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. आज शिक्षक दिन. शिक्षक दिनाची सगळी तयारी झालेली आहे. फक्त माने गुरुजींनी सांगितलं एक मुलगा येणार आहे जो भाषण देणार आहे. तो आला की मी सुटले. हा मुलगा असा आहे ज्याचा अभ्यास अतिशय दांडगा आणि मुळात पाया पक्का आहे. म्हणजे माझं सगळं टेन्शनच गेलं. पण हा मुलगा अजून कसा आला नाही? कुठे गेला असेल? हजारा छोकरे बेजाना ठोकरे और है अपुन. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना, कर दूंगा मैं वरना. तेरी टाई टाई फेस, तेरी टाई टाई फेस, तेरी टाई टाई फेस. बाळा बाळा डान्स रिहर्सल मागच्या वर्गात चालले जा. नाही बाई, मी डान्स करायला नाही, मी भाषण करायला आलोय. हा, काय नाव तुझं? बाई मारू डोळे. बाई माझं नाव मारू डोळे, मारुती रुद्रप्रसाद डोळे. मी 5वीत आहे. तू 5वीतच आहेस? नाही हो बाई, मी इयत्ता 5वीत आहे. तू आत्ता 5वीत आहेस? नाही, गेली 4 वर्ष मी 5वीतच आहे. लाज आहे? मारू नका, वाचवा मला, वाचवा. मारू नका प्लीज, मारू नका. मी गरीब आहे, गरीब आहे. अरे अरे, मी तुला मारलेलं नाही आहे. इतकी वर्ष एका वर्गात आहेस, लाज नाही वाटत? वाटते ना, पण तुमच्यामुळे मला पुढे जाता आलं नाही. मी काय केलं? तुम्ही सांगितलेलं पाया पक्का असला पाहिजे म्हणून तो पक्का करता 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 ही 5वी माझ्या 5वीला पुजलीये. बर, आता भाषण देशील? बर. मारू डोळे. माझं नाव मी मारू डोळे तुमच्या समोर भाषण सादर करतो. शांत चित्ताने ऐका. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. बाळा, याला मारुती स्तोत्र असं म्हणतात. हो, स्तोत्र बोलण्याने स्तोत्रेपणाचा प्रॉब्लेम जातो. स्तोत्र म्हटल्यामुळे तोत्रेपणाचा प्रॉब्लेम जातो असं म्हणायचंय का? डिपेंड्स. आता ज्याचा जो प्रॉब्लेम आहे तो जाणार ना. स्तोत्राचा प्रॉब्लेम असेल तर तोत्रेपणा जाणार, स्तोत्राचा प्रॉब्लेम असेल तर स्तोत्रेपणा जाणार. म्हणून एक मिनिट, भाषण दे आता. मारू डोळे. मारू डोळे भीमरूपी महारुद्रा झालं. आता पुढे. बर. मारुती हे सुद्धा एक शिक्षकच होते. ते भीष्माचे शिक्षक होते. मारुती कुठून भीष्माचे शिक्षक झाले? हो, असं काय करता? भीष्म हे ब्रह्मचारी होते, मारुती सर्व ब्रह्मचार्यांचे शिक्षक होते. म्हणजे मारुती भीष्माचे शिक्षक नाही का झाले? आणि भीष्म आपल्याला महाभारतात सापडतातच. सापडायला ते काय खनिज द्रव्य आहेत का? डिस्टर्ब करू नका हो, माझी लिंक तुटते ना. बर, कुठे होतो मी? मारू डोळे. झालं 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 ते झालं. तर आज 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतात. काल 4 सप्टेंबर होती म्हणून काल शिक्षक दिन साजरा केला नाही. उद्या 6 सप्टेंबर आहे म्हणून उद्याही शिक्षक दिन साजरा होणार नाही. पण जर तुम्हाला बिलेटेड शिक्षक दिन साजरा करायचा असेल तर तुम्ही करू शकता. पण उद्या सेलिब्रेशन असता. उद्या कसलंही सेलिब्रेशन नसतं बाळा. हो, हनुमान जयंती. हनुमान जयंती उद्या कुठे आली? अहो, माझं नाव मारुती, माझा उद्या वाढदिवस, आली ना हनुमान जयंती. आई म्हणते सगळ्यांना मामा मावशी असतात, तुम्हालाही मामा मावशी असतीलच. अहो, माणसांनाच काय प्राण्यांनाही मामा मावशी असतात. मांजरीला नाही का वाघाची मावशी म्हणतात. आणि उंदरालाही मामा म्हणतात. आणि चंद्राला चंद्रमामा भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का? तुम्ही काय ज्युनियर केजीच्या टीचर आहात का? काय बडबड गीते करताय? अहो, आपलं डिस्कशन कशावर चाललंय? आपल्याला शिक्षक दिनानिमित्त भाषण तयार करायचंय ना. अजून भाषण उरलंय? मग अहो, शिक्षकाला गुरु असंही म्हणतात. गुरुवरून आठवलं, आमच्या घरातही एक गुरु आहेत. तुमच्या घरी गुरु आहेत? हो, आई त्याला फिरवते, खायला घालते, दूध पाजते, मारते. अरे, तुमची आई शिक्षकांना? हो, गुरु. माझा धाकटा भाऊ गुरुनाथ रुद्रप्रसाद डोळे. एक मिनिट, तू तर इथून जा. भाषण शिक्षक म्हणतात पण ते कधी ऐकायचं नसतं, कधी जायचं नसतं. हो, एकलव्य कसा द्रोणाचार्यांनी सांगितलं निघून जा,
तरी तिथेच उभं राहून त्याने सगळं शिकलं. अरे तू हे गप्प राहायला काय घेशील? काहीच घेणार नाही, कारण टिळक म्हणाले होते मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफला उचलणार नाही. नाही रे बाबा. आई बाई मी बाबा नाही. अहो तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मला खूप इच्छा आहे हो बाबा व्हायची, पण आई म्हणते तुला बाबा व्हायला अजून खूप वेळ. अरे हे सगळं काय चाललंय? ओ शिक्षक दिनानिमित्त भाषण तयार करतोय. अरे पण भाषण सोडून तू इतर सगळं बोलतोय. बरं सुरू करूया. आई गं, आई आई बाबांची बायको असते, हं? पण बाबांना तशा बऱ्याच बायका असतात, अरे. पण त्यांना आपण आई म्हणत नाही. देवा. देवाच्या घरी आजी केव्हा जाणार याची आई रोज वाट बघत असते. आई बाबांचीही वाट बघते, पण बाबा आईंची वाट लावतात, हं? कारण ते उशिरा येतात. हो हा, आणि बाबांच्या तशा बऱ्याच बायका वाट बघतात, पण त्यांनाही आपण आई म्हणत नाही. तर अशा प्रकारे पार पडला आमचा दिन शिक्षक. भार्गवी, मयुरेश, तुमचं खूप खूप स्वागत आहे फू बाय फूच्या मंचावरती. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. भार्गवी, वेलकम ऑन फू बाय फू. थँक्यू सर. मयुरेश, तुझंही स्वागत इथे. या मंचाची कशी गंमत आहे की मला असं वाटतं की जो कोण या मंचावर येऊन परफॉर्म करायला लागतो त्याच्या अंगामध्ये काहीतरी वेगळंच संचारते आणि तो एक धमाल परफॉर्मन्स करून जातो. तर तुम्ही दोघांनी धमाल केलीत. विचारूयात देवकी काकूंना हा परफॉर्मन्स कसा वाटला. अगं बाई, या विद्यार्थ्यांनी या शिक्षिकेला अगदी सळो की पळो करून सोडलं, त्यामुळे त्याला आमच्या ज्ञानाच्या ताब्यात द्यायला पाहिजे असं. श्रीपाद काका, तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला. हा, मला परफॉर्मन्स आवडला, पण एक लाईन जरा डोक्यामध्ये करेक्ट होऊन आली. अशीच आमुची शिक्षिका असती. आणि मग आत्ता मला उलगडा झाला की तो शिक्षिकेकडे इतका धावत जोमानी नाचत का गेला. मला परफॉर्मन्स खूप आवडला. थँक्यू. क्या बात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भार्गवी, मयुरेश, तुम्ही इथे आलात, इतकी धमाल केलीत. आमची इच्छा आहे तुम्ही आमच्या सोबत बसून पुढचा कार्यक्रम एन्जॉय करा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.